चला तर मग आज आपल्याला चक्रपूजेची माहिती देणार आहे। हे चक्रपूजेसाठी सगळ्या 11 वस्तू काढून ठेवलेल्या आहे। हे पूजेचं ताट आहे आणि ह्या पुरणपोळ्या 11 आहेत, कुरडया 11 आहेत। हे जे बाहुले बनवतात त्याच्यासाठी ते काढून ठेवलेलं आहे। तर आपण हे डाळ, अख्खे उडीद, भजे, असं कुरडई, पापड, ही पत्री, असं सगळं आपण तयार करून ठेवले। हे होमसाठी आणि ही देवी। आता आपण याच्या पुढचे जे आहेत, तर आपण आता चक्रपूजा कशी मांडायची ती पुरातन काळापासून चालत आलेली ही चक्रपूजा आहे। ही नवरात्रात घातली जाते। ही महाराष्ट्रात धुळे, जळगाव, बागलाण, सटाणा, मालेगाव, नाशिक जिल्ह्यात ही पूजा घातली जाते। धर्म म्हणून ही पूजा केली जाते, साजरी केली जाते ही पूजा। ही पूजा 5व्या माळीपासून सुरू होत असते आणि तिचा जो हे आहे, आज्ञा हो विसर्ज्ञा हो, या जपाने ती पूजा सुरू केली जाते। ही जी पूजा आहे ही 5व्या माळेपासून सुरुवात होत असते आणि घरोघरा काहींकडे ही पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित पूजा केली जात असते आणि ही अशी चक्रपूजा मांडली जाते। हे जे तांदूळ आहे तर काही व्हाईट ठेवले जातात आणि काही लाल कलरचे केले जातात। अशी आपण ही चक्रपूजा मांडत आहेत आणि ते चक्रपूजा करत असताना एक जो वडीलधारा, जो मोठा माणूस असतो घरातला सगळ्यात मोठा, तर तो आपली ती पूजा त्याच्या हाताने आणि बाकीचे लोक त्याच्या हाताला स्पर्श करून आणि ते आज्ञा हो विसर्ज्ञा हो असं बोलत असतात। अशा पद्धतीने हे पूर्ण चक्र मांडले जातात। तर ही जी पूजा आहे तर ही आपण दिवाळी नरक चतुर्दशीपर्यंत, कोणाचे जर ह्या 7 दिवसात, ह्या 9 दिवसात देवीच्या पूजा झालेली नसेल तर ती नरक चतुर्दशीपर्यंत ही पूजा मांडली जाते। अशा पद्धतीने हे राऊंड काढले जातात। त्याच्या जो वडीलधारा माणूस असतो त्याच्या मागे सगळेजण म्हणत असतात आज्ञा हो विसर्ज्ञा हो, अशा पद्धतीने हे पूर्ण राऊंड मांडत आहेत। आणि हे तांदूळ आपल्या याच्याप्रमाणे कोणी 1 किलो किंवा 1.25 किलो अशा पद्धतीने घेऊन आणि ते हे करत असतात। आपले घरातले जे माणसं असतात, बाकीचे जे असतात, तर ते असे सगळे व्यवस्थित त्यांना जे राऊंड असतात ते व्यवस्थित करत असतात। अशा पद्धतीने बघा याच्यात आपण सोळ्या सांजोऱ्या, आमच्याकडे जे आहे बागलाण तालुक्यात त्याला सोळ्या सांजोऱ्या असं म्हणतात, ते 11 केले जातात आणि 11 यांचा नैवेद्य ठेवला जातो। त्या चक्रपूजेवर 11 यांचा नैवेद्य ठेवला जातो आणि अशा पद्धतीने बघा हे पूर्ण राऊंड म्हणजे चक्र, हे पूर्ण चक्र मांडले जाते देवीचे। बघा आज्ञा हो विसर्ज्ञा हो म्हणत आहे सगळेजण बाकीचे। त्याच्यानंतर ह्या जे आहेत तर हे असे छोटे छोटे असे हे केले जातात, बुरुज सारखे केले जातात। तर तिथे असे छोटे छोटे ठिपके ठेवले जातात रंगीबेरंगी, म्हणजे गुलाबी आणि व्हाईट तांदूळाने। तर हे 5 ठिकाणी केले जातात। बघा अशा पद्धतीने आपली ही चक्र मांडले गेलेले आहेत। आता ह्या ठिकाणी आपण इथे 5 असे दरवाजे करणार आहोत। सॉरी 5 नाही, 4 दरवाजे केले जातात आणि पूर्ण त्या दरवाजांमध्ये असे एक शिपाई
म्हणजे शिपाई केले जातात. एक डाळीचा असतो, एक हरभऱ्याच्या डाळीचा असतो, एक अख्ख्या उडीचा असतो, एक तांदूळाचा असतो. अशा पद्धतीने एक मिठाचा असतो, एक राख असते, आपली जी चुलीमधली जी राख असते तिचा असतो, एक अख्खे उडीद जे असतात, तर काळे जे अख्खे उडीद असतात त्यांचे असे शिपाई बनवले जातात. या ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीचा केला असे 5 शिपाई बनवले गेलेले आहेत. हे बघा असे त्याचा एकाचा हात खाली असतो, एकाचा असे 5 शिपाई बनवले गेलेले आहेत इथे. आता त्याच्यावर ही जी पत्री असते, पत्री म्हणजे ही झाडांचे जे पानं आहेत ते ठेवले जातात. सगळ्या प्रकारचे जे पानं असतात फळांचे, तर आंब्याचे, आवळ्याचे, सीताफळाचे असे सगळे हे पानं ठेवले जातात. पेरूचे असे हे सगळे फळांचे पानं ठेवले जातात किंवा त्याला एखादं फळ असेल असे ठेवले जातात. इथे सगळे मांडणी ह्या चक्रपूजेवर ही असे पानं ठेवले गेलेले आहेत. त्याच्यानंतर ही पुरणपोळी असते. एक पुरणपोळी ठेवतात. हे 11 नैवेद्य असतात. हे बघा अशा पद्धतीने हे सगळे पुरणपोळ्या ठेवत आहे. सगळ्यात आधी ह्या पुरणपोळ्या ठेवतात. 11 नैवेद्य असतात हे. याची मांडणी केली जाते तिथे. 11 नैवेद्य. हे जे नैवेद्य ठेवले की आणि हेच आपल्याला वाढले जातात जेवायमध्ये जे आपले असतात, तर ह्याच नैवेद्यांचा सगळ्यांना प्रसाद दिला जातो. या ठिकाणी बघा आता आपण इथे छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत, त्या ठेवल्या गेलेल्या आहेत. नंतर छोट्या छोट्या करंज्या केल्या आहेत, त्या करंज्या ठेवतात. नंतर मोदक करतात. अशा पद्धतीने सगळे असे एक पूर्ण मांडणी केली जाते. हे बघा अशा पद्धतीने ही पूर्ण आपण जो स्वयंपाक केलेला असतो तो पूर्ण मांडणी केलेला स्वयंपाक आहे. याच्यावर आपण जे केलं आहे तर ते ठेवलं जातं. त्याच्यानंतर आता हे बघा इथे पापड ठेवले गेले आहेत सगळे पूर्ण. आता इथे कुरडई ठेवली गेलेली आहे सगळी. पूर्ण 11 कुरडया ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे जे दिवे असतात हे कणकेचे दिवे बनवलेले आहेत आणि हे कणकेचे दिवे आपण इथे त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत. तर ते दिवे पेटवले जातात. आता हे दिवे आपण प्रत्येक जो नैवेद्य आहे त्याच्यावर हे दिवे ठेवले जातात आणि त्या दिव्यांमध्ये आता बघा इथे वात ठेवली जाणार आहे. त्या दिव्यांमध्ये वात आणि हे दिवे तेल, तूप याच्याने आपण इथे पेटवून घेत असतो. आणि हे जिथे घट मांडलेला असतो त्याच्यासमोरच ही पूजा मांडली जात असते. आणि आपले जे देव्हाऱ्यातले देव असतात, वल्डोपार्जित देव असतात, ते असे त्याची अशी मांडणी केली जाते त्या ठिकाणी. म्हणजे त्यांचं सुद्धा पूजन होतं. आता आपल्याला इथे होम करणार आहोत. तर होमचं साहित्य आपल्याला बाजारामध्ये मिळू शकतं आणि एक नारळ असतं आणि आपल्याला तिथे होम करायचं आहे. तर ते होमचं सगळं साहित्य आपण काढून ठेवलेलं आहे. हे बघा आता आपण इथे सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकून घेणार आहोत. आणि जोपर्यंत आपले सगळ्यांची जेवणं होत नाही तोपर्यंत जो मधला दिवा असतो तो आपल्या तिथे चालू ठेवायचा असतो. तर आपण एक जी काडकी येते त्याच्यातली, तर त्या काडकीला एक वात लावलेली असते आणि ती ज्योत महत्त्वाची असते. देवीची जी ज्योत असते ती ज्योत आपल्याला घ्यायची असते इथे.
काडीला जी वात लावलेली आहे ती ज्योत आपल्याला घेऊन आणि आपल्याला जो मधला दिवा आहे तो पेटवायचा आहे. ही ज्योत अशी वरती आधांतरी धरली जाते आणि ती आधांतरी धरल्यानंतर ती पेटली जाते. हे बघा, अशा पद्धतीने ही पेटली गेली आहे. त्याच्यानंतर हे बाकीचे दिवे आणि मग आता हा आपण होम करणार आहोत. ते होमामध्ये आपल्याला होमाची पूजा करणार आहोत आपण. हे बघा, अशा पद्धतीने इथे नारळ टाकलं गेलं आणि होमपूजा ही सगळ्यात शेवटी ही होमपूजा असते. हे बघा, अशा पद्धतीने हे दिवे पेटवले गेलेले आहे आणि आता होम पण पेटवला गेला आहे आपला. आता आपला इथे होम पेटवला गेला आहे. त्याच्यात एक कोरडं नारळ टाकलेलं आहे की जेणेकरून ते पेटलं जावं आणि होम आपली जी ह्या होमाचा जो वास आहे तो पूर्ण घरात पसरतो. छान. तर त्याच्यानंतर आपण ही शेवटी आरती करून घेणार आहोत. आता होम पेटला आहे, आरती करत आहोत. पूर्ण सगळेजण आरती करतात. आणि ही पूजा जी असते तर ती एक दर दीड वर्ष म्हणजे दुसऱ्या वर्षी केली जाते. 1 वर्ष आड करून ही देवीची पूजा केलेली असते. हे बघा, बालगोपाल नामचे नातू बसलेले होते सगळे. अशा पद्धतीने सगळी पूजा सांगता झाली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळ्यांना असं जेवायला वाढलं जातं आणि सगळे जिथला देवीचा नैवेद्य असतो तो सगळ्यांना असा जेवायला वाढून. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर